मार्च के मिडल से हम लोगों ने प्लानिंग चालू किया कि आगे जाके क्या करना है। तो अनलाइक अदर इयर्स इस साल हम लोगों ने मार्च 15 तक बच्चों का क्लास लिया। वी वर गोइंग स्लो लेकिन पेस्ड हिसाब से, क्योंकि ये वर्चुअल मीडियम अलग था, नया था। Then we came back in June. By that time the boards माने ICSE बोर्ड या कैम्ब्रिज बोर्ड इन्होंने डिसीजन लिया था कि बच्चे घर में हैं, वर्चुअल लर्निंग है, सबके पास इतना फैसिलिटीज़ नहीं है, तो उन्होंने खुद रिड्यूस किया है पोर्शन ICSE बोर्ड ने। कैम्ब्रिज तो अलग से कुछ बताया नहीं है, देयर एग्ज़ाम्स विल ऑल्सो कंटिन्यू। देयरफॉर the same way that we have been able to pace out for ICSE children who are the mainstay of Euroschool, we have been able to pace out for the Cambridge children, and हमारे पास facilities इतने हैं और टीचर ट्रेनिंग इतना अच्छी तरह मई महीने में हुआ है कि आज आप ये वर्चुअल क्लासेस देखेंगे तो आपको लगेगा भी नहीं कि एकदम न्यू नॉर्मल एंड न्यू मोड। बच्चे बहुत अच्छी तरह अडेप्ट किया है। पर जब अभी स्कूल चालू होंगे, मतलब नेक्स्ट मंथ, प्रोबेबली नेक्स्ट मंथ और कुछ दिनों में, तो हमने जो अरेंजमेंट्स देखी स्कूल में, फिजिकल डिस्टेंसिंग के लिए मार्किंग हो या स्कूल में क्लासरूम में बेंचेस के बीच में एक फिजिकल डिस्टेंस होना, तो उसके हिसाब से बच्चे भी एक क्लासरूम में उनकी जो संख्या है, जो नंबर्स है, वो रिड्यूस हो जाएंगे। सो बहुत सारे स्कूल्स ने हमें ये भी बताया कि वो किस तरह से बच्चों को अलग अलग बैचेस में बुलाएंगी या फिर उनका सिलेबस थोड़ा रिड्यूस होगा। तो एकेडमिक्स के हिसाब से किस तरह आप मतलब चेंजेस करें? रिड्यूस्ड सिलेबस तो वैसे भी हो गया है, हमारा फर्स्ट टर्म और सेकंड टर्म का पूरा साल का प्लानिंग हो गया है कैसा रिड्यूस करके हम लोग फिर भी बच्चों को तैयार करेंगे टू गो अप टू द नेक्स्ट क्लास। Now when it comes to actual physical resumption to school, वो exactly किस हिसाब से होगा, we will have to wait for government guidelines. Here at Euroschool we consider government guidelines to be very important. We are ourselves absolutely ready, as you can see, going by international standards, whatever is the best practice. फिर भी government जैसे बताएंगे उस हिसाब से हम लोग करेंगे। But the other aspect is whether we can make a combination of virtual class and physical class according to what is happening in other countries internationally. And the third option is whether our parents would want to continue virtual class. क्योंकि अभी टीचर्स का प्रोडक्टिविटी इतना हाई है, हमारे पास फैसिलिटीज़ इतना परफेक्ट है, चिल्ड्रन हैव अडेप्टेड सो वेल। सो हमारे पास ये विंडो टाइम है जब तक हम लोग ये पूरा प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकते हैं। मैनी पेरेंट्स में बी वेटिंग फॉर द वैक्सीन। Airoli school has 3,500 children. So for 3,500 families to come to a decision, obviously थोड़ा टाइम लगेगा। हमारे तरफ से जितना हम लोग कर सकते हैं फिज़िकल कैंपस का वो हमने किया है, वी आर ऑलरेडी रेडी। The next set is government guidelines, and finally the option of the parent whether they wish to continue for virtual school or they want to start sending to physical school. हमने देख लिया है क्या क्या अरेंजमेंट्स है, फिर भी आप मतलब अपने इंटरव्यू में क्या बताना चाहेंगे कि क्या क्या चेंजेस स्कूल में किए गए? वो सोशल डिस्टेंसिंग का आपने देखा है, ऑल्टरनेट सीट निकाल दिया है इन एवरी क्लास, देर आर नॉट मोर देन 10 to 12 चेयर्स। वे चिल्ड्रन विल वॉक, इफ़ दे हैव टू मेक अ क्यू, वो 2 मीटर का दूरी का रहना। वॉशरूम्स का एवरी ऑल्टरनेट बेसिन और एवरी ऑल्टरनेट यूरिनल विल बी यूज्ड. So everywhere, whatever are the international standards of safety, we have taken those into account. That sanitary liquid we've been using for a long time. Deep cleaning has been going on for the last 5 months. So those things have become actually something, a way of life for us. उसमें नई बात नहीं रही। अभी 5 महीने में wearing of masks and wearing of gloves and deep cleaning of the entire building and the premises, that has become a part of our regular safety protocol.
We are backed up immensely by the entire safety team of Eurokids International, and they have helped us with the standard operating procedures. Our teachers are trained, our housekeeping staff are trained, our administrative staff are trained, the security are trained. So we know as a first response when physical school starts, what exactly each one of us has to do बट जो for कोरोना safety. के बाद जो स्कूल होंगी वो काफ़ी मतलब पूरी दुनिया बदल गई है, दुनिया के स्कूल्स, उनकी बच्चों का लाइफस्टाइल सब चेंज हो गया है. तो बीइंग अ टीचर, बीइंग अ प्रिंसिपल, आपको क्या लगता है कि बाद में जो स्कूल्स होंगे, लाइक बच्चों को जिस तरह टीचर उनका एक बॉन्ड होता था, या बच्चों के बाजू में बैठ के, या उनके साथ कभी कभी उनका हाथ पकड़ के, या उनको पनिशमेंट दे के, जो वो एक बॉन्ड रहता था, अभी थोड़ा उसमें डिस्टेंस आ जाएगा. तो इमोशनली आप इस चीज़ को मतलब किस तरह देखती है? मतलब आई डोंट वांट, आई मीन ये टेक्निकली मुझे नहीं पूछना, जस्ट बीइंग अ टीचर कितना ये सब मिस करेंगे बच्चों के साथ जो बॉन्डिंग है. अभी भी हम लोग रिमोट लर्निंग कर रहे हैं, वर्चुअल लर्निंग कर रहे हैं, और जब मैं नेविगेट करती हूँ अलग अलग क्लासेस से, द फर्स्ट थिंग दैट अट्रैक्ट्स माई अटेंशन इज़ टीचर कौन सा टोन में बात कर रहे हैं बच्चों के साथ. दैट इज़ सो काइंड एंड सो लविंग, दैट इज़ नॉट लॉस्ट. And for the safety protocol, if we stop shaking hands or giving hugs to each other, our children also, I think over the last 4-5 months have been trained that this is not for the sake of actually pushing away another person, but it's the sake of safety. So they will intelligently pick it up and follow it as a lifestyle habit. So I don't see that really making a big difference to us. Because if it has not happened in the remote learning, that teachers have not been able to reach out, when they are back, they're waiting to come back to school. So we in fact have to see that kind of excitement of having to come back to school is also in hands with all the safety requirements of distancing and all of that. Academics के अलावा जो एक्स्ट्रा एक्टिविटीज़ है, लाइक आर्ट्स है, स्पोर्ट्स है, क्योंकि बहुत सारे जो फॉरेन में भी स्कूल शुरू है, जैसे अमेरिका है, स्पेन है, सब जगह पे प्लेग्राउंड्स जो है वो कुछ हद तक बंद है अभी भी. हाँ. क्योंकि एकेडमिक्स पे फिलहाल प्रायोरिटी पे काम किया जा रहा है. किस तरह रहेगा आगे? मतलब बच्चों को खेलने नहीं मिलेगा, या साथ में बैठने नहीं मिलेगा, टिफ़िन खाने नहीं मिलेगा. सो इसमें किस तरह चेंजेस हो सकते हैं? हमने ऐसा स्पोर्ट्स नहीं देंगे इसलिए नहीं बंद किया है. वी वांट टू डिफ़र स्पोर्ट्स, और वी वांट टू पुट ऑफ स्पोर्ट्स और असेंबली और स्कूल कॉन्सर्ट ओनली बिकॉज लॉट ऑफ चिल्ड्रन गेट क्लोज टुगेदर. सो येस, इन कीपिंग विद सेफ्टी रिक्वायरमेंट्स इस साल शायद हम नहीं कर पाएंगे, बट basically they are doing so many shows on the virtual medium that हमारा स्कूल का जो principle है that we work on the ethos of balanced schooling, वो कभी affect नहीं हुआ है, क्योंकि virtual medium में हमने बिल्कुल वही किया है जो शायद स्कूल में नहीं भी कर पाते थे all the time. So their dance, their elocution, their debate, everything is going on the virtual. Maybe sports will be affected. In fact, I want to tell you that the council for the ICSE examinations as well as CBSE has started the Khelo India Run for Freedom. वो हमारे बच्चे participate कर रहे हैं, and they will do their individual runs and put up on the Khelo India site. So to the extent possible, we will bring sports back into our lives. But the bigger district level, state level, national level sports that we were holding here in our school, that may not be possible this year. That we will keep for next year. आमच्या शाळेच्या मेन प्रवेशद्वारावर हेड ऑफिसकडून मिळालेल्या विजिटर आणि स्टाफ पॉलिसी आणि स्क्रीनिंग प्रोटोकॉलचे आम्ही तंतोतंत पालन करतो. जसे की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीकडे फेस मास्क असणे आवश्यक आहे. फेस मास्कशिवाय आम्ही कुठल्याही व्यक्तीला शाळेच्या आतमध्ये प्रवेश देत नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जर कोविड लक्षणे दिसत असतील तर आम्ही त्यांना आतमध्ये घेत नाही. जसे की शिंका येणे, अस्वस्थपणा जाणवणे, नाक वाहणे, अशा जर त्यांच्या घसा सुकणे, अशा जर त्यांच्याकडे गोष्टी असतील तर त्यांना आम्ही आतमध्ये घेत नाही. दुसरी गोष्ट, जर असे कुठे लक्षणं नसतील तर आम्ही त्यांना अगोदर हँड सॅनिटाईज करण्यासाठी सांगतो.
त्यानंतर त्यांचे आम्ही शरीराचे तापमान चेक करतो. शरीराचे तापमान चेक केल्यानंतर त्यांच्याकडे असलेला आरोग्य सेतू ॲप आम्ही चेक करतो आणि यानंतर आम्ही त्यांना एक सेल्फ हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरण्यासाठी सांगतो. या फॉर्ममध्ये भरलेली माहिती नॉर्मल असेल तरच आम्ही त्यांना आतमध्ये जाण्याची परमिशन देतो. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे जास्त करून आम्ही शेड्यूलमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही प्राधान्य देतो आणि शेड्यूल व्यक्तींसाठी आम्ही ॲडमिन मॅनेजर किंवा रिसेप्शनिस्टचा सल्ला घेऊन त्यांना आतमध्ये परमिशन देतो. दुसरा, येणारा प्रत्येक कुरिअर किंवा पार्सल आम्ही सॅनिटाईज करतो आणि क्वारंटाईन झोनमध्ये ठेवून आम्ही त्यांना एका दिवसानंतर त्यांना बाकीच्या ठिकाणी आम्ही स्थलांतरित करतो. अशी आमची डेलीची आमची रोजमर्राची असते. As you are aware that subsequent to Corona, in the last week of March, all our schools, based on government instructions, had closed down due to the safety of the student. This was a global pandemic and it was a very unforeseen and unprecedented event. And as there was no vaccines or any antidote available, we as a nation and globally, there have been a lot of deaths related to Corona. However, as we understand that gradually we are in the process of reopening, the government after 5 phases of lockdown has declared unlock and now we're in the stage of unlock 3. Learning of students in the meantime have been continued through online learning. However, we are in the process of preparing our schools to resume physical schooling. We at Euro Schools and as a EuroKids group have taken multiple measures to ensure that once schools are opened, a lot of safety precautions measures are in place. The group created a pandemic resumption team. The pandemic resumption team consists of all the head of the departments and the team has prepared a resumption plan. The resumption plan consists of various processes and policies related to the hygiene and well-being of the student, which will be implemented as the school opens. We at Euro School has also tied up with Bureau Veritas, a leading certifying and testing company, who has provided us with COVSafe hygiene management system, and will be implementing the hygiene management system in the schools prior to opening of the school, so that all the risks related to the health hygiene of the students are mitigated as much as possible. We have also tied up with Highcare, India's top disinfection company, for carrying out disinfection in our schools. With Diversify, we have created a school housekeeping program based on which we will be using the Diversify products for optimum cleaning and the best hygiene factors. Other factors like thermal checking, social distancing, protocols regarding visitor management will also be in place. As we open and we resume, we will carry out trainings of the students, the staff, the teachers, our drivers. Disinfection and sanitization would be a major activity that would be carried out. We at EuroKids and Euro Schools will take all the best practices which are globally available, include the CDC and the WHO guidelines, and ensure our students are safe and secure, and we provide them a hygienic facility once the school opens. नमस्कार, मी संतोषी मांदिवडेकर ह्या ॲसोसिएशन वॉर्डची इंचार्ज आहे. येथे मी स्टुडंट, स्टाफ, विजिटर्स आणि ह्यांचे हेल्थ आणि इन्फ्लुएन्झाची लक्षणे तपासते. ह्या आमच्या रूममध्ये एक समर्पित वॉशरूम आहे आणि इथे आमच्याकडे बेड उपलब्ध आहेत आणि प्रत्येक बेडवरील बेडशीट आम्ही प्रत्येक वापरानंतर बदलतो. संपूर्ण PPE उपलब्ध असलेल्या व्यक्तीसाठीच येथे प्रवेश आम्ही देतो. त्यानंतर जर इथे कोणत्याही व्यक्तीला किंवा स्टुडंट, स्टाफ, व्हिजिटर्समध्ये इन्फ्लुएन्झाची लक्षणे दिसत असतील तर मी आयसोलेशन प्रोटोकॉलचे अनुसरण करेन, जिथे मी हे सुनिश्चित करेन की त्या व्यक्तीचे, संशयित संक्रमित व्यक्तीचे हात सर्वात प्रथम डिसइन्फेक्ट केले जातील आणि त्यांना वापरण्यासाठी हँड ग्लोव्ज आणि फेस मास्क देण्यात येतील. त्यानंतर पल्स ऑक्सिमीटर आणि IR थर्मोमीटरचा वापर करून त्यांचे ऑक्सिजन लेवल आणि शरीराचे तापमान तपासले जाईल. काही काळ येथे विश्रांती दिल्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान पुन्हा चेक करण्यात येईल आणि जर त्यावेळेस त्यांचे बॉडी टेम्परेचर सामान्य श्रेणीमध्ये असेल तर त्यांना पुन्हा कामावर किंवा वर्गात पाठवले जाईल. परंतु जर त्यांचे बॉडी टेम्परेचर सामान्य श्रेणीमध्ये नसेल तर त्यांची इतर इन्फ्लुएन्झाची लक्षणे तपासून ती व्यक्ती आतापर्यंत शाळेमध्ये किती व कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली आहे ते तपासले जाईल.
आणि जर ती व्यक्ती स्टाफ असेल तर त्यांना घरी जाण्यास आणि वैद्यकीय सल्ला घेण्यास सांगितले जाईल. तसेच ती व्यक्ती एकटी घरी जाण्यासाठी सक्षम आहे की नाही हे पाहून त्यांना एक मदतनीस दिली जाईल. जर ती व्यक्ती स्टुडंट असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांना त्वरित माहिती देण्यात येईल आणि त्यांना मुलास घेऊन वैद्यकीय सल्ला घेण्यास सांगितले जाईल. आयसोलेशन रूममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी कोविड स्क्रीनिंग फॉर्म भरला जाईल आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवलं जातं. या रूममधून गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी वापरणाऱ्या सर्व वस्तू डिसइन्फेक्ट केल्या जातील. तसेच जर त्या व्यक्तीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येत असेल तर त्यांना होम क्वारंटाइन होण्यास आणि पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितले जाईल. धन्यवाद. नमस्ते, मेरा नाम सुजाता यादव है. मैं यहाँ के आइसोलेशन वार्ड की इंचार्ज हूँ. मेरा काम यहाँ पर इन्फ्लुएंजा संशयित रुग्णों की जांच करना है. जो भी विजिटर, स्टूडेंट्स या स्टाफ जिनमें इन्फ्लुएंजा के लक्षण दिखते हैं उनकी जांच करना है. ये हमारे आइसोलेशन रूम में समर्पित एक वॉशरूम अवेलेबल है. यहाँ पर बेड भी है जिनके बेडशीट्स हर उपयोग के बाद हम बदलते हैं. यहाँ आइसोलेशन रूम में अगर कोई संक्रमित व्यक्ति आता है तो हम आइसोलेशन प्रोटोकॉल का उनके लिए पालन करते हैं. यहाँ पर अगर कोई आता है तो सबसे पहले हैंड डिसइंफेक्टेंट से उनके हैंड सैनिटाइज होते हैं, उन्हें ग्लव्स और मास्क प्रदान किए जाते हैं. और अगर कोई उस लक्षण के साथ हमारे पास आता है तो सबसे पहले उनका IR थर्मोमीटर से हम उनका तापमान चेक करते हैं. पल्स ऑक्सीमीटर से उनके रक्त में ऑक्सीजन सैचुरेशन का जांच करते हैं. अगर वो सामान्य है तो उनको कुछ देर आराम करा के फिर से उसकी जांच की जाती है. और फिर भी सामान्य है और विद्यार्थी हैं तो वो क्लास में जाते हैं और स्टाफ है तो अपने काम पर. और अगर सामान्य नहीं है तो विद्यार्थी है तो उनके माता पिता को फ़ोन कर बुलाकर उन्हें घर भेजा जाता है और उन्हें वैद्यकीय चिकित्सा का सहायता लेने के लिए कहा जाता है. और अगर स्टाफ है तो हम उन्हें घर भेजने का प्रबंध करते हैं अगर वो अकेले ना जा सके तो, और उन्हें घर जाकर वैद्यकीय चिकित्सा का सहायता लेने के लिए कहा जाता है. कोई भी व्यक्ति अगर यहाँ पर आकर जाता है तो उसके लिए जो भी उपकरण हम यूज़ करते हैं और इस रूम को पूरी डिसइंफेक्ट किया जाता है. यहाँ कोविड स्क्रीनिंग फॉर्म हर व्यक्ति के लिए भरा जाता है जो भी यहाँ आराम करके या फिर जिनमें लक्षण दिखते हैं. अगर किसी का निदान कोविड-19 पॉझिटिव्ह आता है तो उन्हें होम क्वारंटाइन रहकर पूर्ण आराम करने की सलाह दी जाती है. धन्यवाद. सुरू होतील पुढच्या महिन्यात 2 महिन्यात केव्हाही, तर कशा पद्धतीने कोरोनानंतरची शाळा असेल त्यासाठी शाळा म्हणून तुम्ही कुठल्या अरेंजमेंट्स केलेल्या आहेत? पहिलं म्हणजे आम्ही जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा अनइंटरप्टेड लर्निंग या नावाखाली कंटिन्युअसली एज्युकेशन चालू ठेवलं. त्यामुळे 1 आठवड्याच्या आत आम्ही शाळा परत सुरू केली आणि मुलं आमचं आर्गस म्हणून आमचं सॉफ्टवेअर आहे आणि ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरनं अटेंडन्स सुरू झाला. मुलं ज्युनियर KG पासनं 12वीपर्यंतची मुलं मार्चपासनं कंटिन्युअसली अनइंटरप्टेड शिकत आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये आणि मग मेमध्ये 15 दिवस सुट्टी होती. जून, जुलै, ऑगस्टमध्ये शाळा चालूच आहे. पण मार्चच्या एंडला आम्ही असासुद्धा विचार करायला लागलो की आता हे अनलॉक जेव्हा होईल आणि जेव्हा फिजिकल शाळा सुरू होईल तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीची तयारी करायला पाहिजे. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही एक टास्क फोर्स सेटअप केला आणि त्याच्यामध्ये विचार करायला लागलो की काय प्रिकॉशन्स घ्यायला लागतील जेव्हा आपण फिजिकली शाळा सुरू करू तेव्हा. त्याच्यामध्ये आम्ही टायअप्स केले आहेत क्लिनिंग सर्व्हिसेसबरोबर. डायव्हर्सी, हायकेअर यांच्याबरोबर क्लिनिंग सर्व्हिसेसचे टायअप्स केलेले आहेत. ब्युरो व्हेरिटास बरोबर आम्ही एक कोविडचा प्रोटोकॉल तयार केला आहे की प्रोसेसेस आपले कुठले केले पाहिजेत आणि कशा पद्धतीने प्रोसेसेस आपले डॉक्युमेंट करून त्याच्यानंतर इम्प्लिमेंटसुद्धा केले पाहिजेत. तर त्याचासुद्धा एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे. आमचे जे चीफ सेफ्टी ऑफिसर आहेत कॅप्टन सायबल भुगौश त्यांनी ह्या सगळ्यांबरोबर सगळे हे टायअप्स केले आहेत आणि सगळं हे डॉक्युमेंटेड प्रोसेस तयार केला आहे. त्याचं ड्राय रनसुद्धा घेतलं आहे आणि शिवाय इक्विपमेंट्स जे ॲड करायचे होते ते सुद्धा आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला कुठल्याही दिवसापासून 2 आठवड्यात शाळा सुरू करता येईल. सो वी आर वेटिंग की गव्हर्मेंट आम्हाला कधी इंडिकेशन देतील की कशा पद्धतीने सुरू करायला पाहिजे शाळा. सगळे जे गाईडलाईन्स गव्हर्मेंटचे आहेत ते तर आम्ही पाळणार आहोतच, पण त्याच्याशिवायसुद्धा
हे सगळे आम्ही प्रोटोकॉल्स तयार केलेले आहेत. सर आम्ही पाहिलं की जे तयारी जी तुम्ही केलेली आहे म्हणजे सुरुवातीला फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग्स असेल किंवा क्लासरूममध्ये फिजिकल डिस्टन्सिंग असेल हो. त्या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल की कुठे कुठे याची सगळ्याची काळजी घेण्यात आली? पहिली गोष्ट तर काळजी घ्यायला लागणार आहे आम्हाला बसमध्येच. त्यामुळे जेव्हा बसमध्ये मुलं चढतील तेव्हा त्यांचं टेम्परेचर घेतलं जाईल आणि जेव्हा ते उतरतील तेव्हा परत टेम्परेचर घेतलं जातील. शिवाय जे चालत येतात किंवा गाडीनी स्वतःच्या येतात त्यांच्यासाठी आम्ही थर्मल इमेजिंग कॅमेराजची व्यवस्था केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग तर सगळीकडे पाळतोच आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्लासमध्ये आम्ही मार्किंग्स करून ठेवलेली आहेत. 15च्या वर बसणार नाहीत मुलं. आणि कंटिन्युअसली एप्रिलपासून आमच्या क्लासमध्ये सुद्धा हे एज्युकेशन चालूच आहे की सोशल डिस्टन्सिंग प्लस हँड हायजीन हे कसं मेंटेन करायला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडे हँड हायजीनसाठी सॅनिटायझर साबण हे सगळं ठेवलेलं आहे. त्यामुळे दॅट विल कंटिन्यू टू हॅपन. तर यामध्ये म्हणजे हे आपण अकॅडमिक्ससाठी काळजी घेतोय जेव्हा केव्हा सुरू होईल सो सिलेबस आणि हे आपल्याला पूर्वीप्रमाणे सुरू करते. पण कोरोनानंतर जसं अख्खं जग बदललं आहे तसं शाळेतही मोठे बदल झाले. तर मुलं शाळेत म्हणजे शिक्षणासाठी तर येतात पण त्या व्यतिरिक्त एक सोशल ग्रुप असतो मुलांचा. त्यांची एक खेळण्यासाठीच्या मुलांच्या जागा असतात, प्लेग्राऊंड्स आहेत, विविध म्हणजे क्रीडा असतील शाळेमध्ये. तर ह्या ज्या मुळात फिजिकल ॲक्टिव्हिटीवरच अवलंबून असणाऱ्या ज्या सगळ्या या गोष्टी आहेत ज्या आपण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज म्हणतो तर त्याविषयी काय विचार केला गेला आहे? आम्ही मार्चपासून जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा आमच्या शाळेचा मॉटोच आहे डिस्कवर युअर सेल्फ आणि बॅलन्स स्कूलिंग. त्यामुळे फक्त अकॅडमिक्सवर अवलंबून नाही आहे शाळा. आम्ही मार्च आणि एप्रिलपासून को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा चालू केलेल्या आहेत. त्यामुळे आमचं रोबॉटिक्स चालू आहे, आमचं आर्ट चालू आहे, आमचं फिजिकल एज्युकेशन चालू आहे. जेव्हा मुलं परत येतील यू आर ॲब्सोल्युटली राईट की एक जो सोशल बॉन्डिंग जे होतं मुलांमध्ये ते गेले 3-4 महिने झालेलं नाही आहे. त्याचीसुद्धा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोच की काही क्लासेस जे असतात आठवड्यात दे डोंट हॅव अ स्ट्रक्चर. त्यामुळे इट इज मोर फॉर द ग्रुप टू बॉन्ड विथ इच अदर आणि इट इज अनस्ट्रक्चर्ड टाईम फॉर स्टुडंट्स टू प्ले विथ इच अदर. तर हे चालूच आहे. पण याच्यामध्ये ड्युरिंग दिस कोर्स मुलंसुद्धा खूप शिकली आहेत मला वाटतं आहे. नॉट ओन्ली की ॲकॅडमिक्स आणि को करिक्युलर्समध्ये पण फॉर एक्झाम्पल व्हिडिओ कॉन्फरन्सवर कसं बोलायचं हे आता 6 वर्षाचा मुलगासुद्धा सांगू शकतो तुम्हाला. आणि याच्या आधी आपल्यालासुद्धा खरं कधी त्याचा अनुभव झालेला नाही आहे. त्यामुळे असे बरेच एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज जे आले आहेत त्याच्यामुळे मुलं मला वाटतं आहे आता त्यांच्यात असे स्किल्स आले जे ऑर्डिनरीली आले नसते. पण जर आपण आता पाहिलं की स्पेन, अमेरिका इथे ज्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यांनी जी शाळेतली मैदानं आहेत ती तुर्तास अजूनही बंद ठेवलेली आहेत. तर आपल्याला असाच प्रयोग इथेही करावा लागेल महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या देशातल्या शाळांमध्ये? आय थिंक पहिले काही महिने केलेलं सेफ असेल म्हणजे फॉर सेफ्टी सेक आय थिंक वी शूड कीप इट क्लोज्ड. पण हळूहळू मला वाटतं एक ॲक्टिव्हिटी उघडायला लागेल आपल्याला. इमिडिएटली जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आमचा असा तरी विचार आहे की ह्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यात सोशल डिस्टन्सिंग पॉसिबल नाही आहे तर त्या बंद ठेवाव्यात आणि हळूहळू उघडाव्यात त्या. पण ज्याच्यात आपल्याला सेफ्टी मेंटेन करता येईल त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही चालू करू. तर हे सगळं करत असताना म्हणजे अनेक शिक्षकांची पण आम्ही यापूर्वी ज्या बातम्या केलेल्या आहेत तर अनेक शिक्षकांनी असंही आम्हाला सांगितलं की कितीही आपण नियम पाळले किंवा आपण गव्हर्नमेंट गाईडलाईन्स इम्प्लिमेंट केला तरी मुलांचा एक जो म्हणजे त्यांचा जो स्थायी स्वभाव आहे मस्ती करणं किंवा एकमेकांच्या जवळ जाणं तर कधी कधी हे शिक्षकांसाठी पण आउट ऑफ कंट्रोल होतं एका वर्गात एवढ्या मुलांना सांभाळणं. तर शिक्षकांना किंवा मॅनेजमेंट्सलाही शाळांच्या व्यवस्थापनालाही ही भीती आहे की तो एक मोठा म्हणजे आव्हानात्मक म्हणजे ते काम असू शकेल. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं की ते एक मोठं चॅलेंज असेल शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा? चॅलेंज तर असणार आहेत. मुलं तर मुलं आहेत राईट. पण
मला वाटतं की गेले 4-5 महिन्यात एवढी सेन्सिटिव्हिटी वाढली आहे पेरेंट्समध्ये पण मुलांमध्ये पण, की त्यांना आता कळायला लागलं आहे की कुठली रिस्की बिहेवियर आहे आणि काय करू नये. तर मला तरी आय एम फेअरली कॉन्फिडंट की जेव्हा आम्ही सुरू करू शाळा तेव्हा 95% तरी मुलं हे सगळं पाळतील, सगळे रूल्स. आम्ही फॉर एक्झाम्पल जेव्हा आमचे ऑनलाईन क्लासेस चालू केले तेव्हा सगळी मुलं एकत्र बोलायची, कोणाचे मायक्रोफोन्स बंद नसायचे. आणि एका आठवड्यात मुलं शिकली की आपण असं केलं तर कोणालाच काहीच ऐकू येत नाही. तर तसंच मला वाटतं जेव्हा येतील मुलं परत शाळेत आणि ते सुद्धा येतील मला वाटतं सिक्वेन्शियली, पहिल्यांदा मोठी मुलं येतील, त्याच्यानंतर जरा लहान मुलं आणि प्रायमरी आणि प्री प्रायमरी लास्ट येईल. तर मुलांनासुद्धा मला वाटतं कळायला लागेल की कुठलं रिस्की बिहेवियर आहे आणि कुठलं करू नये आपण. सर, शेवटचा प्रश्न. सगळ्याच शाळांमध्ये ह्या ज्या सगळ्या अरेंजमेंट्स आहेत त्यांना काही जण म्हणजे तुमच्यासारखे ज्या शाळा आहेत त्यांनी आत्तापासून करायला सुरुवात केली आहे. काही शाळा आहेत ज्यांना फिनान्शियल स्ट्रगल आहे, ते विचार करतात की आपल्याला काय करता येईल याच्यावर. तेव्हा एकूणच शाळांच्या बाबतीत येत्या काळामध्ये हा जो वाढीव खर्च आहे तो त्याच्यामुळे शुल्क वाढू शकतं का? कारण हा सामान्य पालकाच्या मनातला हा कन्सर्न आहे की सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की शाळा नाही आहे तर फी कमी असायला पाहिजे, पण जेव्हा शाळा सुरू होतील आणि एवढं आयसोलेशन रूम, डॉक्टर्स आणि PPE किट्स किंवा इतर सॅनिटायझेशन हा जो सगळा खर्च आहे तो त्याच्यामुळे शुल्क वाढण्याची शक्यता आहे का? इज देअर एनी पॉसिबिलिटी? खर्च तर वाढलेले आहेत, कारण नॉट ओन्ली फिजिकल शाळेचा आणि सेफ्टीचा खर्च आहे, पण ऑनलाईन शिकवण्याचा खर्च जो आहे तो सुद्धा वाढलेला आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी सांगितलं की ह्यावर्षी अपील केलं आहे सगळ्या शाळांच्या मॅनेजमेंट्सना की तुम्ही फी वाढवू नका, आणि आम्ही त्याचं पालन केलेलं आहे. आय थिंक ॲज अ सोसायटी वी हॅव टू कम टुगेदर अँड हेल्प इच अदर आउट. त्यामुळे ह्यावर्षी तर फी राईज तर झालेला नाही आहे. पुढच्या वर्षी होऊ शकतो थोडा, पण दॅट विल बी इन द नॉर्मल कोर्स ऑफ थिंग्स. आम्ही नेहमी असा प्रयत्न केला आहे की कुठल्याही पेरेंटला फार असा दरवर्षी इन्क्रीज वाटू नये. तर त्यानुसारच आम्ही पुढे करत राहू आणि मला वाटतं बाकीच्या शाळासुद्धा करत राहतील. आय डोंट थिंक की एकदम कोणी असं फार फी वाढवणार आहेत. आणि हा जो खर्च आहे तो साधारण म्हणजे आपण पर्सेंटेजमध्ये जर विचारायचं झालं तर शाळेलाही किती आहे? म्हणजे तो सुद्धा बराच येऊ शकेल, पण तो सुद्धा डिपेंड्स की कशी शाळा सुरू करता येईल. फॉर एक्झाम्पल आय टेल यू की ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे, तर आता तुम्हाला समजा नॉर्मल 50 मुलांच्या बसमध्ये समजा 25च मुलं बसवायची असतील तर तो दुप्पट होईल खर्च. शाळेतसुद्धा समजा 15 मुलंच बसवायची असतील एका वेळेस तर ऑल्टरनेट ऑड इवन करायला लागेल स्कीम. त्यामुळे तो इट डिपेंड्स की कसे तुम्ही इम्प्लिमेंट करताय आणि व्हॉट द गव्हर्नमेंट कम्स आउट विथ व्हॉट काइंड ऑफ गाईडलाईन्स. पण सगळं करूनसुद्धा मला वाटत नाही की मोस्ट मॅनेजमेंट्स विल टेक अ डिसिजन टू इन्क्रीज फीज ड्रास्टिकली.